हॅलो, हाय, नमस्कार. आपण रामेश्वर येथील 22 कुंडाबद्दलची माहिती या भागामध्ये घेतलेली आहे. तर आता दुसऱ्या भागामध्ये आपण रामेश्वर येथीलच धनुष्कोटी याबद्दलची माहिती घेणार आहोत. धनुष्कोटी तर धनुष्कोटी ही आपल्या भारताची लास्ट बॉर्डर रामेश्वर येथे आहे. चला तर आपण याबद्दलची डिटेलमध्ये माहिती घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. रामेश्वरम हे भारतामध्ये तामिळनाडू राज्यामध्ये रामनाथपुरम जिल्ह्यामध्ये रामेश्वरम हे एक मोठं नगर होतं. परंतु इथे आता खूप जास्त प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे. धनुष्कोटीपासून श्रीलंका ही फक्त अवघ्या 25 किलोमीटरवरती आहे. या इथे अरबी समुद्र आणि हिंदवी समुद्र हे दोन महासागर एकत्र येतात. या इथे एक बिलोंडिन तीर्थम नावाचं क्षेत्र आहे. तर इथे तुम्ही बघाल तर आजूबाजूला समुद्र दिसेल, म्हणजे सगळीकडे खारं पाणी आहे. आणि अगदी मधोमध बघा इथे कुंड आहे. तर या कुंडाचे पाणी गोड आहे. तर याच्या मागची स्टोरी अशी आहे की जेव्हा राम आणि सीता वनवासाला गेलेले असताना सीतेला खूप जास्त तहान लागते. तेव्हा राम काय करतो, आपला बाण इथे मारतो आणि इथेच पाणी येऊ लागते. तर ते पाणी खूप गोड लागते चवीला. येथे ना बऱ्याच कुंडामधलं पाणी हे गोड आहे. तर याचा डिटेलमध्ये मी व्हिडिओ अगोदरच्या पार्टमध्ये टाकलेला आहे. तरी तुम्हाला जर याची लिंक बघायची असेल तर खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तर हे श्रीरामाने बाणामधनं तयार केलेलं पाणी आहे. याला बाणकुंड किंवा रामकुंड असे देखील म्हणतात. याला सायंटिस्ट लोकांनी पण बराच शोध लावला की आजूबाजूला सगळीकडे खारं पाणी आणि अगदी मधोमध गोड पाणी आहे. तरीसुद्धा याचं व्यवस्थित त्यांना काही एवढं विशिष्ट कारण समजलेलं नाही. 22 कुंडामध्ये देखील असे बरेच गोड पाण्याचे सुद्धा कुंड आहे. तर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मी त्याचा एक व्हिडिओसुद्धा दिलेला आहे आणि तुम्हाला लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. रामेश्वरमपासून धनुष्कोटीला जाण्यासाठी तुम्ही टॅक्सी किंवा ॲटोमध्ये जाऊ शकता. म्हणजे कसं, ॲटो आणि टॅक्सीने तुम्ही गेलात तर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये ते दाखवतील. आणि इथे आल्यानंतर बघा धनुष्कोटीला लास्ट बॉर्डर हे इथे अशोक स्तंभ हा उभे केलेला आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आल्याच्यानंतर ते तुम्हाला कुठेही उतरून देऊ शकतात. परंतु शेवटच्या बॉर्डरला हा इथे असा अशोक स्तंभ लावलेला आहे. इथपर्यंत तुम्हाला यायचं आहे. तर तुम्ही रामेश्वरपासून जेव्हा धनुष्कोटी बघण्यासाठी निघाल तेव्हा फक्त एकच स्पॉट नाही घ्यायचा. तर तिथे विभीषण मंदिर, रामतीर्थ, राम मंदिर, नटराज मंदिर, राधाकृष्ण मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, फ्लोटिंग स्टोन असे मधले जे स्पॉट आहे ते सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहे. म्हणजे हे पूर्ण तुम्हाला 5 ते 6 तासामध्ये बघणं होईल. अगोदरचं जुन्या काळामध्ये धनुष्कोटीलाच रेल्वे स्टेशन होतं. म्हणजे अगदी आजूबाजूला समुद्र आणि मधोमध ट्रेन जात होती. परंतु 1964ला अगदी खूप मोठा तुफान आलं. समुद्राच्या पाण्याची पातळी इतकी वाढली की जे ट्रेनमधले प्रवासी आहे आणि आजूबाजूची जी काय वस्ती होती ती सगळी पाण्यामध्ये वाहून गेली होती. तर बघा इथलं जे काय ओल्ड चर्च आहे, जुनं चर्च आहे, तर ते पूर्णपणे अगदी पाण्यामध्ये गेल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. म्हणजे खूप असं जुनं दिसतंय. अगोदर हा स्पॉट अगदी छान दिसायचा. परंतु इथे आता काही वस्ती नाही, काहीच नाही. आणि जे पण काय असं चर्च आहे ते पण तुटलेलं आपल्याला दिसत आहे. 1964 साली जेव्हा याच्यामध्ये पाणी शिरलं तेव्हा 1800 लोक मृत्युमुखी पडले.
तेव्हापासनं इथलं रेल्वे स्टेशन हे बंद पडलेलं आहे. हे सुद्धा बघण्यासाठी अगदी सुंदर प्लेस आहे, परंतु आता मात्र इथे सगळी पडझड झालेली दिसत आहे आपल्याला. या चर्चमध्ये बांधताना फ्लोटिंग स्टोन जे असतात पाण्यावर, समुद्राच्या पाण्यावरती तरंगणारे दगड, ते या चर्चमध्ये वापरलेले आहे. परंतु ते एवढं व्यवस्थित दिसत नाही आहे, म्हणजे याच्यातले काही जे पार्ट आहे ते वाहून गेलेले आहे आणि असं जुन्या टाईपमध्ये आपल्याला हे आता बांधकाम दिसत आहे. असं म्हटलं जातं की हे जे काय धनुष्कोटी ठिकाण आहे ते सुद्धा एखाद्या दिवशी समुद्रामध्ये पूर्ण शहर हे मिटून जाईल आणि ह्या इथलं सुद्धा नामोनिशान हे आपल्याला एवढं काही दिसणार नाही. तर नैसर्गिक प्रकृती ही कधीही आपलं विक्राळ रूप बदलू शकते आणि काही वर्षानंतर आपल्याला सुद्धा हे शहर काही एवढं बघायला देखील मिळणार नाही. म्हणजे बघा ना, अगोदर इथे रामसेतू सुद्धा आपल्याला दिसत होता, परंतु काही वर्षापूर्वी हा सुद्धा नष्ट झालेला आहे आणि इथलं चर्चसुद्धा अगदी सुंदर होतं दिसायला, परंतु ते सुद्धा अगदी आता खंडार घर बनलेलं आहे. तरी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.